नमस्कार सर. अरे गणोबा, या आज कसं काय येणं केलं? बसा. काय म्हणताय? काय नाही सर, म्हणलं जाऊया सरांकडं. पिकाची लावणी उरकली. बघू आता निसर्गावर पिकांचं काय होतंय ते. अरे असं निसर्गाच्या भरोश्यावर किती दिवस राहणार? मग काय करणार सर, मागच्या वर्षी गारपीट आणि वादळीतनं कसं तरी वाचलं, पण पुराने वाहून गेलं. अरे मग पीक विमा का नाही काढलास? आधीच पीक उभं करायला लागतोय खर्च, त्यात विम्याचा खर्च माझ्यासारख्या शेतकऱ्याला परवडणार आहे का? अरे म्हणूनच प्रधानमंत्री फसल विमा योजना काढली सरकारने. त्यात तुला एकदम कमी हप्ता भरावा लागतो. तुला त्यामध्ये 60,000 रुपयापर्यंत विमा तुला काढून घेते, ते फक्त 1 रुपयात. पण त्यासाठी खूप कटकटी असतील ना? अरे यासाठी खूप सोपी पद्धत आहे. तू जवळच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जा आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अर्जाची मागणी कर. तू तो फॉर्म व्यवस्थित भर, त्याच्यावरती पासपोर्ट साईजचा फोटो, तुझ्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आणि पीक पेरणीचा पुरावा तिथे सबमिट कर. एवढं सोपं. अरे वा, हे तर अगदीच सोपं झालं. आणखी सोपं आहे, तू याच्यासाठी ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकतो. याच्यासाठी PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना .gov.in या वेबसाईट वरती फोनवरनं जा आणि तिथे सुद्धा तू अर्ज करू शकतो. गुगलवर PMFBY हे सर्च केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट दिसून येईल. त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला असा काहीच इंटरफेस दिसेल. तिथे लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर यातील गेस्ट फार्मर पर्याय निवडून तुम्हाला इथे तुमची डिटेल्स भरायची आहे, ज्यामध्ये तुमचे पूर्ण नाव, पासबुकवरील नाव, रिलेशनशिप यामध्ये तुम्ही जर वडिलांचे नाव देणार असाल तर SO आणि पतीचे नाव देणार असाल तर WO हा पर्याय निवडायचा आहे. आणि रिलेटिव्ह नेममध्ये पती किंवा वडिलांचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय देखील करायचा आहे. आपण इथे रिलेटिव्ह नेम टाकून घेऊया. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा आणि OTP या 2 गोष्टी भराव्या लागतील. इथे आपण कॅप्चा टाकून घेऊया. कॅप्चा टाकल्यानंतर गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबरवर आलेला OTP इथे आपण भरणार आहोत. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती जसे की एज, कास्ट कॅटेगरी, जेंडर, फार्मर टाईप आणि फार्मर कॅटेगरी इत्यादी पर्याय निवडायचे आहेत. फार्मर टाईपमध्ये तुम्हाला स्मॉल किंवा मार्जिनल तुमच्या जमीन धारण क्षेत्रानुसार निवडायचे आहे आणि फार्मर कॅटेगरीमध्ये तुमची स्वतःच्या नावावर जमीन असेल तर तुम्ही ओनर हा पर्याय निवडणार आहात. पुढे तुम्हाला इथे पत्ता भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव इत्यादी निवडू शकता. तसेच खालील ओळीवर तुम्हाला स्वतःच्या हाताने पत्ता भरावा लागेल. आपण इथे पत्ता भरून घेऊया. त्यानंतर पिनकोड देखील टाकायचा आहे. पुढे ID टाईपमध्ये UID आणि UID नंबरमध्ये आधार नंबर भरून आपण व्हेरीफाय करणार आहोत. त्यानंतर अकाउंट डिटेल्समध्ये बँक खात्याची सर्व माहिती भरून तुम्ही इथे कॅप्चा भरणार आहात आणि क्रिएट युजर या बटनावर क्लिक करणार आहात. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा होम पेजवर याल. तिथे फार्मर कॉर्नर यावर पुन्हा क्लिक करून यावेळेस तुम्ही पहिला पर्याय म्हणजेच लॉग इन फॉर फार्मर हा पर्याय निवडणार आहात. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आणि कॅप्चा भरून आपण लॉग इन करणार आहोत. त्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. हा OTP भरून तुम्ही सबमिट करणार आहात. त्यानंतर अप्लाय फॉर इन्शुरन्स येथे क्लिक करून तुम्हाला विविध माहिती बरोबर आहे का याची खातरजमा करायची आहे. तसेच पासबुकवरील नाव तुम्हाला इथे भरायचे आहे. आपण पासबुकवरील नाव भरून घेऊया. इतर सर्व माहिती बरोबर आहे का इत्यादी गोष्टींची खातरजमा केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचे आहे, जिथे तुम्हाला नेक्स्ट हे बटन दिसेल, ज्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा काहीसा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल, ज्यातील तुमचे बँक डिटेल्स निवडायचे आहेत किंवा नवीन बँकेचे खाते देखील तुम्ही इथे जोडू शकता. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रॉप इन्फॉर्मेशन द्यावी लागेल, ज्यामध्ये राज्य, स्कीम, सीझन आणि इयर या गोष्टी निवडायच्या आहेत. स्कीममध्ये आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना हा पर्याय निवडणार आहोत. त्यानंतर लँड डिटेल्समध्ये तुम्हाला लँड निवडायची आहे किंवा तुम्ही नवीन डिटेल्स देखील ॲड करू शकता.
यामध्ये तुम्ही जर मिक्स क्रॉपिंग करत असाल तर येस, नसेल तर नो हा पर्याय निवडायचा आहे. आणि पुढे क्रॉप किंवा सिलेक्ट क्रॉप या बटनावर क्लिक करून तुमचे पीक देखील निवडायचे आहे. इथे आपण सोयाबीन हे पीक निवडूया आणि त्याची लावणीची तारीख देखील निवडून घेऊया. आपले पीक 4 जून लागवडीचे असल्याने आपण इथे 4 जून हा पर्याय निवडून घेऊया. त्यानंतर खाली सर्वे नंबर, खाता नंबर, खसारा नंबर इत्यादी गोष्टी भरून व्हेरीफाय करणार आहोत. त्यानंतर आपोआपच तुमच्यासमोर इन्शुअर्ड एरिया दिसून लागेल. त्यानंतर सम इन्शुअर्ड, प्रीमियम रेट, फार्मर शेअर्स आणि टोटल प्रीमियम इत्यादी गोष्टी तुमच्यासमोर दिसतील. त्यानंतर फार्मर लँड डिटेल्स फ्रॉम लँड रेकॉर्ड यातील तुमचा पर्याय निवडायचा आहे. आणि तुम्हाला जर पुन्हा इन्शुअर घेतलेला बघायचा असेल तर व्ह्यू ऑलरेडी इन्शुअर्ड या बटनावर क्लिक करा, अन्यथा सबमिट या बटनावर क्लिक करा. आपण सबमिट बटन दाबूया. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची सर्व माहिती भरली गेलेली असल्यामुळे 1 रुपया देऊन तुमचा विमा उतरावा लागेल. त्याआधी तुम्हाला काही कागदपत्रे देखील निवडावी लागतील, ज्यामध्ये पासबुकचा फोटो, त्यानंतर लँड रेकॉर्ड म्हणजे जमिनीचे कागदपत्र आणि सोविंग सर्टिफिकेट किंवा पेरणीचा पुरावा इत्यादी गोष्टी निवडून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन किंवा पर्याय दिसून येईल. येथे 1 रुपयाचे पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचा विमा घेऊ शकता. यामध्ये कोणत्या बाबींसाठी भरपाई दिली जाते? अरे, जर तुझे पीक कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झाले तर नुकसान भरपाई दिली जाते. त्यामध्ये वणवा झाला, चक्रीवादळ, गारपीट, पूर आणि भूस्खलन इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हे सोड, तू पीक काढणी केली त्याच्यानंतर पीक 14 दिवसापर्यंत शेतात असेल आणि नुकसान झालं तरी देखील तुला भरपाई मिळेल. पण रामनानाचा कांदा चोरीला गेला तेवढंच नाही मिळाले त्याला भरपाई, आम्ही कसा विश्वास ठेवावा? अरे, याच्यामध्ये दंगल झाली, युद्ध झालं, नातेवाईकांकडनं काही नुकसान झालं, चोरी किंवा प्राण्यांकडनं काही नुकसान झालं, याच्याबद्दल भरपाई तुला मिळत नाही. अच्छा, यामध्ये कोणकोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात? अरे, शेतजमीन नावावर असलेला आणि बँकेमध्ये खातं असलेला कोणताही शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत असतो. खूप बरं वाटलं सर तुमच्या संग बोलून. आताच जातो आणि पीक विमा भरतो बघा. चालेल, या.